जे आमचं आज बॅड लक चालू आहे. असं आम्ही शहापूरमध्ये 2 वेळा रनरअप झालेलो आहोत. आज आमचे फिल्डर पण कमी असल्यामुळे आज खूप बॅड लक झालेलं आम्हाला, त्याच्यामुळे खूप दुःख पण झालेलं आहे. पण आता जी थर्ड राऊंड आहे त्याच्यामध्ये आम्ही 100% प्रयत्न करू जिंकायचं आणि 100% श्योर देतो की ही मॅच आम्ही जिंकून दाखवणार. प्रज्वल की पहली बॉल थी, उसके ऊपर 1 रन. कांग्रेचुलेशंस एंड ऑल द बेस्ट. कल्पेश वासिन से कल्पेश, दूसरी बॉल थी ये. कॉंग्रॅच्युलेशन्स कल्पेश, जोरदार टाळ्या एकदा कल्पेश यासाठी फॉर बीइंग अ मॅन ऑफ द मॅच फ्रॉम वाशिंद टीम. तीसरी बॉल खेल दिया है यहाँ पर, अच्छी फील्डिंग. वहां पर केवल 1 ही रन की गुंजाइश थी. दोनों खिलाड़ियों ने 1 रन भाग के पूरा किया. स्कोर बढ़ता हुआ 3 रन बिना किसी नुकसान के. नो बॉल, इसके साथ ये 1 रन भाग के पूरा किया. स्कोर में 2 रन का इजाफा. स्कोर बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के. आजच्या या कार्यक्रमासाठी ठाण्याहून खास उपस्थित असलेले गंदे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं. बॉल गंदेंचा शॉल व ऑन साइड में खेल दिया. 1 रन, अच्छी फील्डिंग. वहां पर स्कोर बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के. धीमी गति के ये बॉल थी, ललचाया और वाइड बॉल. वाइड बॉल. ऑन साइड में खेल दिया है. स्कोर में 1 रन का इजाफा. स्कोर बढ़ता हुआ 14 रन. 1 विकेट के 1 ओवर की समाप्ति पर 14 बिना किसी नुकसान के. बदलापुर वर्सेस भिवंडी. दूसरा ओवर. अबंग. अगले गेंदबाज आए अबंग. फुल टॉस बना के खेला है. अच्छी कोशिश थी कैच की, लेकिन कोई खतरा नहीं. स्कोर में 1 रन का इजाफा. स्कोर बढ़ता हुआ 15 रन. अच्छी बॉल थी वहां पर. आगे बढ़ के खेल दिया है. हल्की सी मिस फील्ड. केवल 1 ही रन की गुंजाइश थी. 1 रन बाकी दोनों खिलाड़ियों ने पूरा किया. नो बॉल. उठा के खेला है वहां पर, लेकिन वहां अच्छी फील्डिंग. स्कोर में 2 रन का इजाफा. यहां पर फुल टॉस बना के खेल दिया. शानदार 6 रन. किसी नुकसान के. अभी तक एक भी विकेट नहीं गया है यहाँ भिवंडी के द्वारा. दोनों ही बल्लेबाजों के द्वारा अच्छी यहाँ पर बैटिंग. बदलापुर के खिलाड़ी कुछ एम्पायर से डिस्कशन करते हुए कुछ
यानंतर मुरबाड आणि शापूर असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना Run out विनंती वगैरह आहे होता त्यांनी तो उसके कृपया अंदर तयार check होता है राहायचं बस आहे. खाली. यानंतर लगेचच आपला सामना सुरू होणार आहे. मुरबाड गट आणि शापूर गट. खाली एम्पायर सी रहे. ओके हो गया डिस. बॉलर्स नेम शुभम. हाँ यस शुभम. ये रितेश है, वो सनी है. रितेश ने खेल दिया है सीधा और यहाँ पर थोड़ी सी मिसफील्ड और 4 रन. शानदार चौका. आगे बढ़ के खेल दिया सीधे. अच्छी फील्डिंग वहां पर. स्कोर में केवल 1 रन का इजाफा. स्कोर बढ़ता हुआ 36 बिना किसी नुकसान के. तीसरा रनिंग ओवर सनी उठा के खेला है. बॉलर्स के हाथ से टच होते हुए अच्छी फील्डिंग वहां पर. स्कोर में 1 रन का इजाफा ओनली. उठा के खेल दिया. शानदार 6 रन. तीसरा रनिंग ओवर यहां पर. अच्छी बैटिंग भिवंडी के द्वारा. भिवंडी के लिए 1100 रुपए का पुरस्कार सिद्धेश सेट्टे के द्वारा यहां पर 1100 रुपया. ओवर थ्रो हुआ थोड़ा सा. तीन ओवर की समाप्ति पर स्कोर है 46 बिना किसी नुकसान के. अभी तक एक भी विकेट नहीं गया है. 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 46. अंतिम ओवर. अंतिम ओवर लेके आ रहे हैं सौरभ बदलापुर की ओर से. 3 ओवर 46 बिना किसी नुकसान के. सौरभ कुळगाव गटाच्या कर्णधारांनीकडे यायचंय. व्यासपीठावर यायचं. कुळगाव गटाच्या कर्णधारांनी व सर्व खेळाडूंनी व्यासपीठावर यायचंय. धीमी गति की बॉल थी. यहाँ पे उठा के खेल दिया है. शानदार 4 रन. लवकर कुळगाव टीमच्या सगळ्या मेंबर्सला विनंती की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. धीमी गति की बॉल थी. ऑन Entire साइड में team खेल of दिया. खतरा कुळगाव. हो सकता है यहाँ पर लेकिन आउट. 50 रन के स्कोर के ऊपर एक पहला विकेट गिरा है भिवंडी का. कुळगावची पूर्ण टीम कुठे आहात तुम्ही? आवाज येत नाही अजिबात कोणाचं पण. सगळ्यांना विनंती आहे पूर्ण कुळगाव टीम यांना की स्टेजवर यायचंय लवकरात लवकर. स्कोर में 6 रन.
शानदार बहुत ही बढ़िया उमदा बल्लेबाजी यहाँ पर 50 हुए इसके। इसी के साथ रितेश का 50 रन पूरे हुए, 50 पूरे किए। धीमी गति की बॉल, शानदार 6 रन। टाळ्यांचा अजिबात आवाज येत नाही आता तर आय थिंक सगळ्यांची थोडी बॅटरी लो झालेली आहे. रिचार्ज युअरसेल्फ गाईज. कॉंग्रॅच्युलेशन्स कुळगाव. चला 80 धाब्यांचं लक्ष आहे, लक्ष बलाढ्य आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग इथे केला जाईल का हा प्रश्न आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली प्रज्वल आणि थँक यू फॉर युअर पार्टिसिपेशन कुळगाव. यू गाइस प्लेड वेल. यावेळेस लॉफ्ट केला आपण पाहतोय. उंच हवेत बॉल गेला होता परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहतोय. एक धाव तर आली. 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बदलापूरला जर जिंकायचं तर 80 धावा बनवायच्यात. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं अगोदरच्या डावामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय एक मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय नो बॉल पंचांनी कॉल केलाय. ईस्ट एक्स्ट्राच. कमालीचा स्ट्रोक आहे. प्रज्वल यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहताय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे. नो बॉल पंचांनी कॉल केला. मात्र आपण पाहतोय एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहे. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानावरती करावी लागेल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची किंवा त्रयस्थ माणसाची आता आवश्यकता नाही आहे. 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लॉफ्ट तर केलाय. क्षेत्ररक्षण चांगला आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. 18 बॉल मध्ये 70 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 70 धावा. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 18 बॉल 70 धावा. खर तर भिवंडी खूप लांब आहे अंबरनाथ पासून परंतु प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत. यावेळेस फटका चांगला आहे आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहे. 17 बॉल मध्ये 69 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील. त्याखेरीज पर्याय नाहीये. लक्ष्याच्या जवळपास जरी पोहोचायचं असेल तरी चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे बदलापूर संघाला.
क्रॉस बाटेड फटका आपण पाहायला. फुलटॉस बॉल वरती मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. यावेळेस स्लॉप केलाय कमालीचा स्ट्रोक. बॉल जाईल अगदी वेल लेफ्ट केला. व्हाईट बॉल पंचांनी कॉल केला आणि धावफलकावरती धावा आहेत 19. 19 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. आता प्रवास विमानाने करावा लागेल. इथून आवश्यकता आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका कमालीचा आहे. षटकार वरती आहे 25. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. 26 धावा धावफलकावरती. डॉक्टर राजा भाऊ पातकर यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणखीन एक बॉल जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आउट संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. ऐका 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 बदला व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. कोण किती टेन्शन मध्ये असू दे, आमचा हॅरी कधीच टेन्शन घेत नाही. व्हाईट बॉल. चला 33 धावा धावफलकावरती आहेत. 33. ज्यावेळेस देखील समोर दिशेने बॉल लागलेले षटकार. मध्ये 41 धावेंची आवश्यकता आहे बदलापूर संघाला. 11 बॉल आणि 41 धावेंची आवश्यकता आहे. 39 धावा धावफलकावरती. आणखी एक बॉल वाईड आलाय. धावफलकावरती धावा आहेत 40 आणि आता बनवू शकतात. आवाक्यामध्ये रन रेट आहे. यावेळेस मात्र एज लागलंय. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? फलंदाज धावबाद. विकेट. नवीन बॅट्समन चीनमय मैदानावरती आणि इथे मात्र आपण पाहतो षटकार. झाल्यात. आता 9 बॉल मध्ये 33 पाहिजेत. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 48. 48. आणखीन एक बॉल लॉक केला. वरती आहे 54. आता 8 बॉल मध्ये 26 धावेंची आवश्यकता आहे बदलापूर संघाला. आणखी एक सिक्सर. साठ 7 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे.
संचित खूप कमालीची बॅटिंग करतायत आणि टाळ्या झाल्या पाहिजे संचितसाठी देखील. कमालीची बॅटिंग केली संचित यांनी. 7 बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. आणखी एक फुल टॉस सिक्सर. हवा आवश्यक आहेत असं म्हणतात ना. 6 मध्ये 14, 6 ला 14. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हरना तो एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. प्रयत्न करावे लागतील बदलापूर संघाला. 6 बॉल मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे आणि मॅच चुरशीची झाली आहे आणि 2 बंधू मात्र मैदानावरती खेळतायत, संचित आणि चिन्मय. पहिला बॉल डॉट आलाय. 5 मध्ये 14 आवश्यक आहेत. कोण जिंकेल, बदलापूर की मग भिवंडी? यावेळेस मात्र आपण पाहतोय 1 धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. संचितने कमालीची बॅटिंग केली आहे परंतु आता यश मिळेल का हा प्रश्न आहे. शेवटचे 4 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. इथे रन घेतली नाही. 3 मध्ये 13 आवश्यक आहेत. संचितने आतापर्यंत संघर्ष केलाय. 3 बॉल 13 धावा. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये. काय मॅच रंगली आहे. 3 बॉल मध्ये 13 धावेंची आवश्यकता आहे. दोन धावा पूर्ण झाल्यात. त्याला 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा पूर्ण झाल्यात. बॉल त्याने पाहिला नाही, बॅटरने बॉल पाहिला नाही, ते पंच सांगतात. चला मॅच सुरू करा. शेवटच्या 2 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 11 धावा. इथून मात्र इतिहास बनू शकतो. पाठीमागच्या 2 मॅच आपण पाहिल्या सर. 1 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता होती, मॅच चेस झाली. 3 मध्ये 7 पाहिजे होत्या, षटकार मारला. आता 2 मध्ये 11 पाहिजेत. बदलापूरकर भिवंडीवरती भारी पडतील का हा प्रश्न आहे. यावेळेस मात्र षटकार तर आलाय. शेवटचा 1 बॉल. आणखीन एक अर्धशतक. शेवटचा 1 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. एकदा संचित साठी सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कमालीची बॅटिंग त्याने केली आहे. 1 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती आणि 1 गोल्डन 6 या अगोदर लागलेला आहे शेवटच्या बॉल वरती. 1 बॉल 5 धावा. बदलापूर की भिवंडी? वाईड. नो बॉल. 1 बॉल आणि 4 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. दबाव प्रत्येकावरती आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रयत्न करावे लागतील. 1 बॉल आणि 4 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती आणि मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. नो बॉल. 1 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. एक बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. संचित 2 ला सुपर ओव्हर होईल. तेजस आहेत बॉलर. फुलटॉस बॉल आहे आणि इथे मात्र चौकार. बदलापूर विजय. बल्लेबाजी की वाकई में तारीफ करनी होगी.
कातिलाना बल्लेबाजी हमने देखी है बैट्समैन संचित की, अर्धशतक लगाए और गोल्डन बाउंड्रीज उनके बल्ले से निकल गई है। मैन ऑफ द मैच संचित ओवर टू रुपाली। जोरदार टाळ्या असल्या पाहिजे एकदा बदलापूरकर। संचित यासाठी मॅन ऑफ द मॅच, हिरो असं म्हणता येईल बदलापूरचा। क्या बात है संचित, हम जानना चाहेंगे आप, कॉन्ग्रेचुलेशंस टू यू।